नमस्कार. सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत. दिनांक 6 जानेवारी 2022 वार गुरुवार, तिथी पंचमी. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. जीवन ही एक जबाबदारी आहे. क्षणाक्षणाला दुसऱ्याला सांभाळत न्यावं लागतं. आजचा सुविचार आपण बघितलात. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. हजारो अनाथांची आई गेली काळाच्या पडद्याआड. सिंधुताईने पुण्यातील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास. घरकाम करणाऱ्या महिलेविरुद्ध दाखल केला चोरीचा गुन्हा. वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लंपास केल्याचा केला आरोप. मेळघाटात मध्य प्रदेशातील रेती सुरू ठेवा, आमदार राजकुमार पटेलनी दिले निर्देश. घरकुल कामाकरिता नागरिकांना अडचणी येऊ नये करिता प्रशासनाला दिल्या सूचना. सावधान अमरावतीकरांनो, आता अमरावतीत कोरोना आकडा झपाट्याने वाढत आहे. बुधवारी तब्बल 47 कोरोना बाधितांचा आकडा झाला स्पष्ट. नवनियुक्त मनपा आयुक्त डॉक्टर आस्तीकर झाले रुजू. हयगय करणाऱ्या कर्मचारी विरोधात दिले कारवाईचे संकेत. काँग्रेस कमिटीच्या वतीने सिंधुताई सपकाळ यांना राजकमल चौकात दिली श्रद्धांजली. अनेक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला शोक व्यक्त. आपण ठळक बातम्या बघितल्यात. आता घेऊया एक छोटासा ब्रेक. संपूर्ण लग्न बस्ता आराधना जवाहर रोड अमरावती. किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम। ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी। आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं। अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. राज्यातील सर्व आकृषी, अभिमत, स्वायत्त विद्यापीठे, तंत्रनिकेतन आणि संलग्न महाविद्यालयांचे वर्ग 15 फेब्रुवारी पासून बंद राहणार आहे. या काळात शिक्षण ऑनलाईन पद्धतीने सुरू राहणार आहे. तसेच या सर्व विद्यापीठांच्या आणि संलग्न महाविद्यालयांच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. कोविड-19च्या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविद्यालयासंदर्भात सर्व विभागीय आयुक्त, राज्यातील सर्व जिल्हा अधिकारी, सर्व कुलगुरू यांच्या समवेत बुधवारी झालेल्या बैठकीत चर्चा करून हा निर्णय घेतला जात आहे. प्रत्येक जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन आम्ही या निर्णयाप्रत आलो आहोत, असेच उच्च व तंत्रनिकेतन शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केलं आहे. राज्यातील सर्व विद्यापीठे, संलग्न कॉलेज 15 फेब्रुवारी पर्यंत बंद. या कालावधीत शिक्षण ऑनलाईन पद्धतीने, परीक्षाही ऑनलाईन पद्धतीने होणार. सर्व विद्यापीठे, वसतिगृहेही या कालावधीत बंद राहतील. वाढत्या कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर निर्णय. 13 ऑक्टोबर 2021 रोजी राज्य सरकारने महाविद्यालय ऑनलाईन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 2 लस घेतलेल्या विद्यार्थ्यांना कॉलेजला येण्याची परवानगी दिली. परंतु गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार होतो आहे. त्यामुळे हे निर्णय घेण्यात आपले सामंत यांनी स्पष्ट केले. अमरावतीकरांना चिंता निर्माण करणारी माहिती दुपारी अहवालातून स्पष्ट झाली आहे. बुधवारी प्रयोगशाळेच्या अहवालातून तब्बल 47 रुग्ण कोरोना बाधितांचा आकडा स्पष्ट झाला आहे. मंगळवारी 39 कोरोना बाधितांचा आकडा आणि पुन्हा बुधवारी चक्क 47 रुग्ण आढळून आल्याने आता खरोखरच अमरावतीकरांना चिंता निर्माण करणारी माहिती आता स्पष्ट झाली आहे. या आकड्याने जिल्हा प्रशासन खरोखरच आता हादरले असून रुग्णसंख्या कमी करण्याकरिता लवकरच महत्त्वाचे पाऊल उचलण्याची शक्यता आहे. यासोबतच आता अमरावती शहरात रुग्ण आढळून आल्याने पहिल्यांदाच कंटेनमेंट झोन तयार करण्यास सुरुवात झाली आहे. मनपाच्या वतीने पहिलाच कंटेनमेंट झोन तपोवन परिसरात सुरू करण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत
96,364 रुग्ण आढळून आले. त्यापैकी 94,612 रुग्णांना सुटी देण्यात आली आहे, म्हणजे ते सर्व रुग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत 1,568 रुग्णांचा मृत्यू झाला. आताही रुग्णालयामध्ये 13 रुग्ण अद्यापर्यंत उपचार घेत आहे. तर यापैकी आताही 152 रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. यामुळे देशभरातील कोरोनाची स्थिती पाहता अमरावती जिल्ह्यातही कोरोनाने भरधाव वेगाने मुसंडी मारली आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनो तिसरी लाट टाळायची असेल तर स्वतःची काळजी घ्या. त्रिसूत्री नियमाचे खरोखरच पालन करा. यासोबतच भारतातील महाराष्ट्राने कोरोना आकड्यामध्ये आता पुन्हा मुसंडी मारली आहे. आज पुन्हा महाराष्ट्रामध्ये 18,466 कोरोना बाधितांचा आकडा समोर आला आहे. त्यापैकी 4,558 रुग्ण बरे झाले आहेत. त्यातही महाराष्ट्रात 20 बाधितांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात ॲक्टिव्हची संख्या 70,005 आहे. यासोबतच महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये सुद्धा पुन्हा आज 196 नवीन कोरोना बाधितांचा आकडा समोर आला आहे. त्यातही ओमिक्रॉनचे 3 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. नागपूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 4,94,522 नागपूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत कोरोना बाधितांची संख्या 4,94,522 झाली आहे. तर आतापर्यंत ओमिक्रॉन बाधितांची संख्या 13 पर्यंत झाली आहे. आणि आतापर्यंत याच नागपूर जिल्ह्यामध्ये 10,123 बाधितांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रामध्ये वाढत्या कोरोनाचा आकडा पाहता या ठिकाणी पुन्हा बुधवारी राज्य सरकारने कडक निर्बंध उचलले आहेत. महाराष्ट्रात वाढत्या कोरोनाचा आकडा पाहता राज्य सरकारने पुन्हा बुधवारी कडक निर्बंध उचलण्यात आले आहेत. बुधवारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शैक्षणिक सत्रामध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण महाविद्यालये येत्या 15 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच सर्व वसतिगृहे बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र राज्य सरकारने कोरोनाबाबत कडक निर्बंध उचलण्याचे पाऊल या ठिकाणी घेतल्याचे दिसून येत आहेत. खळबळजनक माहिती बुधवारी सायंकाळी हाती आली असून नागपूरमध्ये वर्ग 1 ते 8 पर्यंतच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद राहणार आहे. महाराष्ट्रात कोरोनाची स्थितीमध्ये नागपूर 5व्या क्रमांकावर आले आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील उपराजधानी नागपूरपासून निर्बंध घेण्यात आता प्रशासनाने पाऊल उचलले आहे. मावळता मनपा आयुक्त रोडे यांना निरोप देऊन बुधवारी नवनियुक्त मनपा आयुक्त डॉक्टर प्रवीण आष्टीकर यांनी सूत्रे हाती घेतली. या दरम्यान त्यांनी पत्रकार सोबत चर्चा करत असता मनपा विभागात अंमलात येणाऱ्या कामकाजाची माहिती स्पष्ट केली. पार्किंगचा विषय, मनपा विभागातील झालेल्या घोटाळ्यांबाबत आमच्या प्रतिनिधींनी प्रश्न केला असता त्यावर सर्व माहिती घेऊन लवकरच चांगल्या कामकाजाला सुरुवात होणार. कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचारी विरोधात कारवाई केल्या जातील असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. अमरावती मनपातील मनपा आयुक्त प्रशांत रोडे यांची बदली काही दिवसापूर्वी झाली होती. त्यांच्या जागी नाशिक येथून बदली झालेले डॉक्टर प्रवीण आष्टीकर अमरावती मनपा आयुक्त पदावर रुजू झाले आहेत. बुधवारी ते मनपात रुजू झाले. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांसोबत चर्चा केली. त्यांनी आपल्या सेवा काळामध्ये कोणत्या विभागात सेवा दिली याबाबत त्यांनी माहिती स्पष्ट केली. अमरावती मनपा विभागातील माहिती घेऊन आगामी दिवसात करच्या माध्यमातून आर्थिक विकास होण्यासाठी प्रयत्न केला जाईल अशी ही माहिती यावेळी त्यांनी स्पष्ट केली. 5 दिवसामधला जो कोरोनाचा संसर्गाचा वाढता परिणाम बघितला, वाढती रुग्णसंख्या बघितली, तर अमरावती शहरातील सर्व नागरिकांना मी याद्वारे आपल्याद्वारे कळकळीची विनंती करतो की आपण सर्वांनी कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर जे आहे, ज्यामध्ये नाक आणि तोंड झाकेल अशा पद्धतीने मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग ठेवणे, कमीत कमी 5 फुटाचा अंतर 2 व्यक्तीमध्ये ठेवणे, तसेच सॅनिटायझरचा पुरेसा वापर करणे आणि शक्यतो अत्यंत जरुरीचं काम असेल तरच घराबाहेर निघणे, अन्यथा घरामध्येच राहणे याचा अवलंब करावा असं मी कळकळीचं आवाहन करतो आहे. या दृष्टीने अमरावती महानगरपालिका ही बेडचं नियोजन, नंतर टेस्टचं नियोजन, कंटेनमेंट झोनचं नियोजन, व्हॅक्सिनेशनचं नियोजन या दृष्टीने अमरावती महानगरपालिकेने पूर्ण तयारी केलेली आहे.
माननीय जिल्हाधिकारी महोदया यांच्या समन्वयाने आणि माननीय CP महोदया यांच्या समन्वयाने आम्ही अमरावती महानगरपालिकेमार्फत याची सर्वाची जय्यत तयारी सुरू केलेली आहे। यामध्ये दुसरं एक मी आपल्याला कळकळीचं आवाहन करेल की ज्यांनी पहिला डोस लसीचा घेतला नसेल त्यांनी तो त्वरित घ्यावा, तसेच ज्यांना दुसरा डोस ड्यू असेल त्यांनी दुसरा डोससुद्धा लसीचा घ्यावा। यामध्ये कुठल्याही प्रकारची हायगय करू नये, कारण असं बऱ्याच ठिकाणी अनुभवात आलेलं आहे की ज्यांनी लसीचे डोस घेतलेले आहेत त्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला आहे। अशा परिस्थितीमध्ये मी सर्वांना आवाहन करेल की आपण आपले 2 कोरोनाच्या लसीचे डोस आहेत हे तातडीने पूर्ण करून घ्यावे। यासाठी महानगरपालिकेचे लसीकरण केंद्र प्रत्येक विभागामध्ये आहेत, तसेच शाळांमध्ये सुद्धा आहेत। दुसरी या अनुषंगाने आणखी महत्त्वाची विनंती अशी आहे की आपल्या घरातील 16 ते 18 वर्ष वयाची जी काही तरुण मुलं आहेत, मुली आहेत, यांचंसुद्धा प्राधान्याने लसीकरण करून घ्यावं, कारण ओमायक्रॉनच्या व्हायरसच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी हे लसीकरण अत्यंत महत्त्वाचं आहे। या दृष्टीने सर्व अमरावती शहरातील सर्व नागरिकांनी लसीकरण करून घ्यावं, मी या प्रसंगी आपल्याला सर्वांना विनंती करत आहे। सर, दुसरा एक थोडक्यात आर्थिक स्रोत अमरावती महानगरपालिकेची परिस्थितीच्या बाबतीमध्ये आढावा घेतला असता आर्थिक परिस्थिती इथली जी आहे ती सुधारण्याकडे प्राधान्याने लक्ष देणे आवश्यक आहे असं माझं मत झालेलं आहे। त्या अनुषंगाने प्रॉपर्टी टॅक्समध्ये ज्या काही 2-3 सुधारणा आहेत, प्रॉपर्टी टॅक्सचं असेसमेंट करणे, प्रॉपर्टी टॅक्सच्या शास्तीमध्ये सूट देणे। या दरम्यान आमच्या प्रतिनिधींनी डॉक्टर आष्टीकर यांना तत्कालीन मनपा आयुक्त रोडे यांच्या कार्यकाळात मनपा विभागातील अनेक अनियमितता प्रकरण चव्हाट्यावर आले असता मनपा अस्मिता मलिन होण्याच्या मार्गावर आहे। शौचालय घोटाळा, नवीन प्रभाग रचना, आराखडा लीक प्रकरण सोबतच आता नव्यानेच अधिकाऱ्याच्याच नावाने बनावट सही करून भ्रष्टाचार प्रकरण उजेडात आल्याने नवनियुक्त आयुक्त आष्टीकर लक्ष देतील का? सर्वात महत्त्वाचा अनेक वर्षापासून न सुटणारा तो म्हणजे पार्किंगचा प्रश्न वर त्यांना प्रश्न केला असता लवकरच या विषयाची माहिती घेऊन समस्या निकाली लावणार। आता मनपा विभागात कामात अनियमितता करणाऱ्या कर्मचाऱ्याविरोधात कडक कारवाई केल्या जाईल अशी ही माहिती आष्टीकर यांनी स्पष्ट केली आहे। खरंच या समस्येवर निकाल लागणार का? पार्किंग प्रश्नासह भ्रष्टाचार प्रकरणात आष्टीकर कोणते पाऊल उचलणार हे आता समोर पाहावयास मिळेल। घरकामासाठी ठेवण्यात आलेल्या महिलेनेच वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लंपास केल्याची घटना समोर आली आहे। यावर वृद्ध महिलेच्या मुलाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। घरी आईच्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता तिची सेवा करण्याकरिता फिर्यादीने त्यांच्या घरी एका महिलेला कामावर ठेवले होते। फिर्यादी काही कामानिमित्त 3 जानेवारीला बाहेर गेले होते। यातच त्या महिलेने संधी साधली आणि घरात ठेवलेल्या फिर्यादीच्या आईच्या गळ्यातील सोन्याची पोत तिने लंपास केली। साधारणतः 15 ग्रॅम सोन्याची अंदाजे 60,000 रुपयाची सोन्याची पोत चोरी गेल्याची माहिती मिळाली। साईनगर येथील महाराष्ट्र बँक कॉलनीत राहणारे फिर्यादी विवेक वाडेकर यांनी शेवटी राजापेठ पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली। वाडेकर यांनी घरात काम करणाऱ्या महिलेवर शंका व्यक्त करून त्यांनी आपली तक्रार राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली। यावर राजापेठ पोलिसांनी त्या महिलेविरुद्ध कलम 381 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। अनाथ मुलांची आई तसेच महाराष्ट्राची मदर तेरेसा यांना स्थानिक राजकमल चौकात काँग्रेस कमिटीच्या वतीने सिंधुताई सपकाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे। स्थानिक राजकमल चौकात पद्मभूषण असलेल्या माई उर्फ सिंधुताई सपकाळ यांना काँग्रेस कमिटीच्या वतीने मेणबत्ती लावून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे। तर या श्रद्धांजली कार्यक्रम प्रसंगी अमरावती काँग्रेसचे शहर अध्यक्ष व मनपाचे विरोधी पक्षनेते बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, संजय शिरभाते, रतन डेंडुळे, मनोज भेले, सुरेश रतावा सह युवक युवती व काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। सिंधुताई सपकाळ काल त्यांचं जे दुःखद निधन झालं त्यांना श्रद्धांजली राजकमल चौकात श्रद्धांजलीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता। आज त्यांना इथं श्रद्धांजली देण्यात आली, कारण लाखो करोडो जे अनाथ मुलं आहे
त्यांची आई काल त्यांचं दुःखद निधन झाल्यामुळे ते हरवली आहे. म्हणून आज अमरावती शहर काँग्रेस कमिटीतर्फे राजकमल चौकात त्यांना श्रद्धांजली देण्यात आली. धन्यवाद. जीवनात अत्यंत हालाकीची यातना भोगून सुद्धा खचून न जाता हजारोंची माय बनलेल्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांनी पुणे येथे रात्री अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला, सर्वत्र शोक पसरला. सिंधुताई सपकाळ आपल्या अफाट कार्याला आमच्या सिटी न्यूज चॅनलचा सलाम आणि भावपूर्ण श्रद्धांजली. मनुष्य पैशानेच नव्हे तर आपल्या कर्मानेच मोठा होत असतो आणि त्यातीलच एक महिला म्हणजेच अनाथांची माय असलेली सिंधुताई सपकाळ आहे. पोरक्या मुलांचा सांभाळ करणाऱ्या या माईने मात्र पुणे येथील गॅलेक्सी रुग्णालयात मंगळवारी रात्री अखेरचा श्वास घेतला. राहणीमान साधी आणि साधेच शिक्षण मात्र आजही उच्च शिक्षितांच्या शिक्षणाला लाजवेल असे महान कार्य या माऊलीने करून गेली. सिंधुताईंच्या निधनाची वार्ता पसरता संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. सर्वत्र शोककळाही पसरली. सिंधुताईंच्या निधनाबाबत पंतप्रधानपासनं तर अनेक मान्यवरांनी ट्विटच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या. सिंधुताईंचा जन्म विदर्भातील वर्धा जिल्ह्यातील नवरगाव गावामध्ये 14 नोव्हेंबर 1947 साली झाला होता. त्यांचे जेमतेम 4थी पर्यंत शिक्षण झाले होते. त्या काळी त्यांचे लहानपणीच वयाच्या 9व्या वर्षीच त्यांचा बालविवाह लावून दिला होता. त्याच काळी त्यांच्या खऱ्या संघर्षाला सुरुवात झाली. उपाशी पोटी राहून त्यांनी जीवन जगले. मात्र खचून न जाता या माऊलीने नव्या उमेदीने जगण्यास सुरुवात केली. अनेक हालअपेष्टा सहन केल्या. शिक्षणाला महत्त्व देऊन या माऊलीने पुढे अनेक संस्था काढल्या. तर पुणे येथे ममता बाल संस्था काढून हजारो निराधार मुलांचे या माऊलीने संगोपन केले. निराधारांच्या नोकरीपासनं तर विवाह होईपर्यंत हजारो निराधारांची सिंधुताईच आई आणि वडील बनल्या. पुढे त्यांच्या वाटचालीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. त्यांच्या कार्याची दखल घेऊन केंद्र सरकारने त्यांना 2021 या वर्षीच पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले. महाराष्ट्र सरकारने त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. तर जीवन गौरव पुरस्कारसह अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार केला. यासोबतच इतर 50 पुरस्कारांनी माई सन्मानित झाल्या. त्यांची साधी राहणी आणि लुगडी नेसणी मात्र हीच माऊलीने व्याख्यानामध्ये आपली प्रेरणा जगामध्ये उमटवली आणि खऱ्या अर्थाने देशातील कानाकोपऱ्यातील गड्यातील ताई या माईच बनल्या. त्यांच्या व्याख्यान ऐकण्याकरिता त्यांना मूळ भारतीयांनी विमानाने परदेशात बोलावून हजारोंनी त्यांच्या भाषणातून जीवन जगण्याचा आणि संघर्षातून नवी वाट काढण्याची प्रेरणा घेतली. आज हीच अनाथांची माय सर्वांना सोडून गेली. सिंधुताईंच्या मृत्यूबाबत सोशल मीडियावर करोडोंनी श्रद्धांजली वाहिली. तर सिंधुताई आपली प्रेरणा कधीच संपणार नाही. आपले विचार आजही प्रत्येकाच्या मनात घर करून गेले आहे. सिंधुताईंच्या निधनाबाबत अमरावतीमधील राजकीय सामाजिक क्षेत्रातील अनेकांनी आपली प्रतिक्रिया स्पष्ट केल्या आहेत. काल अनाथांची माय म्हणून महाराष्ट्राला परिचित असणाऱ्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचं दुःखद निधन झालं. अनाथांची माय म्हणून त्या महाराष्ट्राला परिचित होत्या. त्यांच्या जाण्यामुळे महाराष्ट्राला प्रेरणा देणारं व्यक्तिमत्व आपल्यामधून निघून गेलं असं मला वाटतं. आजपासून 5 वर्ष पूर्वी समुत्कर्ष प्रतिष्ठानच्या माध्यमातून साईनगर या प्रभागामध्ये त्यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि अचानक पाऊस या काळामध्ये पडला. पावसाची तमा न बाळगता सिंधुताईंनी पूर्णपणे आपलं भाषण या व्याख्यानमालेमध्ये दिलं होतं. त्यांच्या या भाषणामधूनच प्रेरित होऊन अमरावती शहरामध्ये ज्या काही सामाजिक संस्था काम करत होत्या त्यांच्यासाठी आदरणीय सिंधुताई या प्रेरणादायी होत्या. अशा या सिंधुताईंचं काल दुःखद निधन झालं. त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. मैं रहमत खान प्रमुख वंचित बहुजन आघाड़ी अमरावती शहर अध्यक्ष.
स्वर्गवासी पद्मश्री पुरस्कार सिंधुताई सपकाळ को अमरावती वंचित बहुजन आघाड़ी की ओर से हम श्रद्धांजलि पे अर्पित करते हैं। सिंधुताई सपकाळ का कार्यकाल महाराष्ट्र भर में बहुत ही अच्छा रहा। महिलाओं के प्रति, महिलाओं को उनको खास करके उनका हक दिलवाना, उनके अधिकारों और हक के लिए लड़ना, उसके अलावा अनाथों के प्रति काफ़ी अच्छा रहा, जिससे वो संपूर्ण महाराष्ट्र भर में चर्चित रहे। 700 पुरस्कारों से उन्हें सम्मानित किया गया, जिसमें पद्मश्री पुरस्कार भी है। उसके अलावा पाटिल इंस्टीट्यूट की तरफ से उन्हें डायरेक्ट के पदोन्नति से भी सम्मानित किया गया। स्वर्गवासी सिंधुताई सपकाळ इनके ऊपर एक मराठी फिल्म का निर्माण भी किया गया, जिसे फिल्म फेस्टिवल के अंदर में लंदन में 2010 के अंदर में सम्मानित किया गया, प्रसारित किया गया। दूसरी बात आपको बताना चाहता हूँ यहाँ पर कि सिंधुताई सपकाळ 207 जमाई, 36 बहुएं और यहाँ तक 1200 पोते पोतियाँ उन्होंने महाराष्ट्र भर के अंदर में उनके थे। और इतनी कठिन परिस्थितियों में उन्होंने सिंधुताई सपकाळ ने अनाथों को अपने गले लगाया और विविध पुरस्कारों से सम्मानित किया गया। इसी पे मैं बताना चाहता हूँ वंचित बहुजन आघाड़ी की ओर से, पूरे शहर के कार्यकर्ता पदाधिकारी की ओर से और सिंधुताई के कार्य को मानने वाले सभी नागरिकों की ओर से उन्हें हम श्रद्धांजलि अर्पित करते हैं। ये कहना चाहता हूँ इस डोळे भरता भरता आसू सरले सरले, आसू सरता सरता आता हुंदके उरले। खरंच आज फक्त हुंदकेच उरलेले आहेत। काल सायंकाळी एक निधन वार्ता ऐकू आली आणि मन अतिशय सुन्न झालं। आपल्या सर्वांची माय माऊली, अनाथांची माई, गोरगरिबांची सावली, थोर समाजसेविका, पद्मश्रीने विभूषित असलेल्या सिंधुताई सपकाळ यांचे काल हृदयविकाराने निधन झाले। त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देताना आज मन होरपळून घेत आहे। महिलांचा एक आधारस्तंभ आज गेलेला आहे। महिलांसाठी एक प्रेरणादायी व्यक्तित्व असलेल्या, संघर्षमय जीवन चरित्र असलेल्या, प्रत्येक जीवन चरित्र त्यांचा प्रत्येक प्रसंग हा एक संघर्ष देऊन जातो, प्रयत्नवादी आशीर्वाद दृष्टिकोन देऊन जातो, सकारात्मक दृष्टिकोन देऊन जातो। माई या केवळ अनाथांच्या माई नाही, तर अशा सर्वांच्या माई आहेत जे अपयशातून हारल्यानंतर स्वतःचं काही करायला जातात। त्यांना एक प्रेरणादायी व्यक्तित्व आहे की प्रयत्नातून अपयश आल्यानंतरही, हारल्यानंतरही जर चिकाटी, जिद्दता, निर्भीडता, बंडखोर वृत्ती आपल्यात असेल तर आपण आयुष्याला तारून निघू शकतो। याचं प्रेरणादायी व्यक्तित्व म्हणजे माई आहेत। त्या स्वयंकेंद्रित तर नाहीच राहिल्या, तर समाजासाठी सुद्धा त्यांनी आपला संपूर्ण त्याग केलेला आहे। एक आशावादी दृष्टिकोन त्यांच्यात दिसलेला आहे। महिलांना एक प्रेरणा देणारं व्यक्तित्व आहे। महिलांच्या पंखांना बळकट भरारी घेण्यास प्रत्येक गुणांनी परिपूर्ण असलेल्या माई यांचं जीवनपट महिलांना अतिशय बळ देऊन जातो। असा महिलांचा आधारस्तंभ काल आपल्यातून निघून गेला। अवघा महाराष्ट्र आज होरपळलेला आहे। आज आपण देखील या दुःखाने होरपळलेला आहे। एक आपला आधार गेलेला आहे, पण तुमचं चरित्र नेहमीच प्रेरणा देणारं जाईल। आपल्या प्रत्येक गोष्टी माई महिलांना सबलीकरणाला, महिलांना सशक्त बनवायला प्रेरणादायी राहणार आहेत। दोन शब्द फक्त आपल्यासाठी बोलू इच्छिते। महाराष्ट्राची सिंधू आज कालरूप कालबाह्य झाली। महाराष्ट्राची सिंधू आज कालबाह्य झाली। अवघ्या जनांची माऊली आज प्रत्येक महाराष्ट्राची माई झाली। आज प्रत्येक महाराष्ट्रांच्या हृदयाची माई झाली। सरकारने सांभाळलं, तिच्या पुढची कडक केला आणि रात्रभर तिथे झोपून राहिल्या आणि असंच त्यांचं कार्य उतरतं वाढत गेलं। आणि रस्त्यावरची मुलं जे अनाथ आहेत, जे मुलं फेकून देतात, फेकलेली मुलं असतात, अशा मुलांना त्यांनी सांभाळलं आणि त्यांना खऱ्या अर्थानं आपलं स्वतःचं नाव देऊन त्यांना उजागर केलं। आज त्यांची मुलं मोठमोठ्या हुद्द्यावर लागली आहेत। कमीत कमी 400 मुलींचे ते आई आहेत, मुलांचे ते आई आहेत आणि खूप त्यांचे जावई मोठा परिवार आहे। कमीत कमी 1200 ते 1300 जवळपास त्यांचा हा अनाथालयांचा, मुलामुलींचा एक प्रकारचा संगोपनाचा कार्यभार आहे। आणि त्यांनी खऱ्या अर्थानं भीक मागून वेळोवेळी एक त्यांच्याबद्दल सांगायचं झाल्यास चिखलदऱ्यामध्ये ज्यावेळेस त्या 1982 ज्यावेळेस त्या आल्या, त्या काळामध्ये विभागीय अधिकारी कार्यालयामध्ये आमचे मामा महादेवराव दुर्योधन साहेब होते। आणि असं असताना महादेवराव दुर्योधन साहेबांना त्या वेळू मागण्याकरता आल्या। त्यांना तिथं झोपडी बांधायची होती चिखलदऱ्याला आणि वेळू मागण्याच्या कार्यामध्ये आम्ही सुद्धा साथ होतो। त्यावेळेस त्यांच्यासोबतचे रामदाजी दामोदरे, दिलीप ठाकरे आणि मी आणि सर्व समस्त गावकरी, काही महिला, पुरुष आणि गवडी लोक आणि कोरकू लोक याचं साथ होते। आणि त्यांनी चिखलदऱ्यामध्ये त्यांच्या कार्याची सुरुवात केली
नंतर त्यांचं कार्य उत्तरोत्तर वाढत गेलं आणि त्यांना आखरीपर्यंत नंतर पद्मश्री पुरस्कार बहाल झाला. असे 172 पुरस्कार त्यांच्या नावे लागलेले. अशा या महान व्यक्ती आज त्यांचं दुःखद निधन झालं. त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रभर त्या पुरस्कार झाले आहेत. आणि महिला चळवळीची खूप पुढे हानी झाली आहे. अशा या महान अनाथांच्या आई माई सिंधुताई सपकाळ यांना माझी भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. आणि या ठिकाणी मी माझं म्हणजे असं हृदय पिळवून येण्यासारखी बाब आहे की त्यांचं मरण होणं ही एक काळाची झडप आहे. आणि महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध समाजसेविका आदरणीय सिंधुताई सपकाळ यांचं काल हृदयविकाराने निधन झालं. सर्वप्रथम त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. सिंधुताई सपकाळ ह्या खऱ्या अर्थानं अनाथांची माय म्हणून संपूर्ण जगभरामध्ये प्रसिद्ध झाल्या. अनाथांची माय अशी म्हणते की रात्रीच्या अंधाराला घाबरू नका, पहाटेची वाट पहा, उद्याचा दिवस हा तुमचाच राहील. खऱ्या अर्थानं युवकांना, महिलांना प्रेरणा देणाऱ्या या आदर्श या देशामध्ये संपूर्ण मोठं एक नेतृत्व या देशामध्ये होऊन गेलं. आज सिंधुताईंच्या रूपानं या राज्यातलं खूप मोठं सामाजिक कर्तृत्व हरपल्या गेलं. म्हणून माझी महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की आपण सिंधुताई सपकाळ हे खूप मोठं नेतृत्व होतं, ज्या नेतृत्वाला आपल्या देशातील कर्नाटक राज्यानं ज्यांचं पुस्तक त्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये ठेवलं आणि आपल्या महाराष्ट्र सरकारच्या विविध शैक्षणिक योजनेमध्ये त्यांचं पुस्तक नसल्यामुळं माझी महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की आपल्या विविध शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये आदरणीय माईंचं पुस्तक, सिंधुताई सपकाळांचं पुस्तक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमाला ठेवावं, जेणेकरून खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रातर्फे त्यांना आदरांजली देण्यात येईल असं मला वाटतं. म्हणून आईंना, माईला विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या अचानक झालेल्या दुःखद निधनाने अजूनही आम्ही धक्क्यातून सावरलो नाही. कालपर्यंत ज्या बाईंनी आपलं उभं आयुष्य अनाथ मुलांसाठी व्यतीत केलं आणि स्वतःच्या दुःखाच्या वरती जाऊन सुद्धा पुऱ्या महाराष्ट्रातल्याच अनाथ मुलांना मायेची सावली दिली, त्या अचानक आमच्यातून निघून गेल्या. हे महाराष्ट्रासाठी अत्यंत धक्कादायक आहे. त्यांनी उभं केलेलं कार्य हे समाज पुढे चालवेलच आणि या अनाथ मुलांच्या ती छत्रछाया आज त्यांची छत्रछाया जी निघून गेलेली आहे ती छत्रछाया पुन्हा अमरावतीकर आणि विदर्भातील आणि महाराष्ट्रातील दानपूर समाजसेवक आणि समाजसुधारक ही छत्रछाया पुन्हा अर्पण करतील, एवढंच या प्रसंगी मी आपल्याला सांगू इच्छितो. पद्मभूषण सिंधुताई सपकाळ यांचं काल दुःखद निधन झालं. अनेक अनाथांची माय आणि दुःखितांचा कैवार करणारी एक महात्मा आपल्यामधून निघून गेलेले आहे. सिंधुताईंचा आणि माझा संबंध जवळपास 30-35 वर्षा जुना आहे. मुळात त्यांचं जे कार्यक्षेत्राला सुरुवात जी झाली ती चिखलदरा येथून झाली आणि त्यांच्या त्या घराला आणि आश्रमाला भेट देण्याचा अनेक वेळा योग आला. अनेक वेळा आमच्या मित्रमंडळाच्या वतीने त्या काळामध्ये आम्ही धान्य वगैरे त्यांना पोहोचून त्यांना मदत देखील केली आहे. त्यांचे मानसपुत्र अरुण सपकाळ हे सुद्धा आमचे शिवसेनेचे एक चांगले कार्यकर्ते होते आणि आमच्या एक सामाजिक चळवळीमध्ये चांगलं काम करणारं व्यक्तिमत्व अरुणभाऊ आहेत. मी त्यांच्या आत्म्यास चिरशांती चिंतितो. धन्यवाद. सिंधुताई सपकाळ यांचं जे दुःखद निधन झालं, त्यांच्या या निधनामुळे या महाराष्ट्राचे जे अनाथ बालक आहे, ज्यांना कितीतरी लोकांना, अनाथ बालकांना त्यांनी जे मदतीचा हात दिला होता, त्याच्यामुळे महाराष्ट्रावर आणि एक सामाजिक आपल्या महाराष्ट्रातली एक मदर टेरेसा अशी आपल्यातून निघून गेली आहे. दुसरं त्यांना पद्मश्री अवॉर्ड मिळालं होतं. त्यांना लहान अवॉर्ड म्हणून जवळपास 700 अवॉर्ड मिळाले होते. त्यांनी जे त्यांच्या लग्नाच्या नंतर जे त्यांनी वेदना त्यांना जे झाल्या आहे त्याची जाण म्हणून त्यांनी पूर्ण आपलं जीवन अनाथ बालकांना, कितीतरी हजारो लाखो बालकांना त्यांनी मदत करण्याचा जो बेडा उचलला होता,
त्यांच्या या दुःखद निधनामध्ये अमरावती शहर काँग्रेस कमिटी त्यांच्या आणि त्यांच्या परिवारातल्या महाराष्ट्रातले जे लाखो करोडो लोक जे त्यांच्या दुःखी झाले त्याच्यात अमरावती शहर काँग्रेस कमिटी सहभागी आहे. आले बहुत होती बहुत या सम नच दुसरी ही ओळ जिला पूर्णपणे लागू पडते. अशा पद्मश्री पुरस्कार सन्मानित माननीय सिंधुताई सपकाळ या अनंतात विलीन झाल्या. अनाथांची माय म्हणजे जिची समाजाला ओळख होती. ज्याचं जळतं त्यालाच कळतं. पोरजणाचं दुःख काय आहे हे आईलाच समजू शकतं. आणि अशा अनेक तिचं एक मूल गेलं पण अनेक निराधार मुलांची त्या माता झाल्या. अशा या निराधार मुलांना त्यांच्या जाण्याने न भरून निघणारी पोकळी सगळ्यांच्याच आयुष्यात निर्माण झाली. ती पोकळी भरून कशी निघावी हा गहन विषय आहे. ती भरून निघणे शक्य नाही. पण या अनंतात विलीन झालेल्या अशा या सिंधुताई सपकाळच्या कार्याला सलाम. महाराष्ट्रातील मदर टेरेसा म्हणजे ज्यांची गिनती झाली यांच्या कार्याला मानाचा मुजरा. नगरसेविका पद्मजा विजय कोंडण्य प्रभाग 18 अमरावती शहर सचिव पूर्ण प्रभागवासियाकडून सिंधुताई सपकाळ यांना मानाचा सलाम आणि भावपूर्ण श्रद्धांजली. सपकाळ यांचं दुःखद निधन झालं. त्यांच्या निधनामुळं महाराष्ट्रातली तमाम जनता ही दुःखामध्ये सहभागी आहे. आम्ही महापालिकेच्या वतीनं त्यांच्या दुःखात सहभागी आहोत. सामाजिक चळवळीचं एक मोठं नेतृत्व ज्यांच्याकडे अनेक लोक त्यांचं प्रबोधन घेण्यासाठी मार्गदर्शनासाठी त्यांच्याकडे जायचे आणि अनेक कार्यक्रमाला सिंधुताई सपकाळ ह्या समाज प्रबोधनाचं काम करत होत्या आणि मार्गदर्शनही करत होत्या. खऱ्या अर्थानं मदर टेरेसाची उपमा महाराष्ट्रातल्या सिंधुताई सपकाळ यांना खऱ्या अर्थानं मिळाली होती. अनेक अवॉर्डनी विभूषित असलेल्या सिंधुताई या पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित त्यांना सरकारने केलं होतं. मी व्यक्तिशः आणि काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज राजकमल चौकामध्ये सुद्धा श्रद्धांजलीचा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आहे. या निमित्ताने एवढंच म्हणेल की लहान मुलांचं संगोपन त्यांच्या लग्नानंतरची जी परिस्थिती निर्माण झाली, ज्या वेदना त्यांना झाल्या त्या इतरांना होऊ नये या खऱ्या अर्थानं या विषयावर त्यांनी स्वतः त्याच्यातून मार्ग काढून इतरांना न्याय देण्याचं पवित्र काम त्यांच्या नेतृत्वाच्या माध्यमातून झालं. एक मोठं नेतृत्व आपल्यातून हरपलं, सामाजिक चळवळीतलं नेतृत्व. आणि मी भावपूर्ण श्रद्धांजली सिंधुताई सपकाळ यांना काँग्रेस पक्षाच्या वतीनं, महानगरपालिकेच्या वतीनं, आझाद हिंद मंडळाच्या वतीनं, जुन्या अमरावतीतल्या सगळ्या आणि नव्या अमरावतीतल्या महानगरातल्या जनतेच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आज सिंधुताई सपकाळ यांचं दुःखद निधन झालं. त्यांच्या निधनाने जी पोकळी निर्माण झाली ती पोकळी भरून न निघणारी आहे. सिंधुताई सपकाळ यांना मी अमरावती महानगरपालिकेच्या वतीने सांस्कृतिक भवनात मोठा कार्यक्रम घेऊन त्यांना त्या ठिकाणी बोलवलेलं होतं. त्यांना बोलवण्यासाठी मी जेव्हा त्यांच्या घरी गेली त्यावेळी एका मोठ्या हॉलमध्ये खूप पुरस्कार लागलेले होते. ते पुरस्कार मी मोजलेले नव्हते, परंतु एवढे मोठे पुरस्कार एका अशिक्षित 4था वर्ग शिकलेल्या महिलेने कमावणे ही काही साधी गोष्ट नव्हती. जेव्हा त्यांना त्यांच्या घरातून हाकलून दिलं त्यावेळेस त्यांनी मोठा संघर्ष त्यांच्या जीवनात केला. त्यांना प्रेतावर भाकरी भाजून सुद्धा खाव्या लागल्यात. आपल्याला जे अन्न मिळालं ते इतरांना वाटून खाण्याची त्यांची जी वृत्ती होती त्याच वृत्तीच्या माध्यमातून त्यांनी अनाथ मुलांना जवळ केलं. अनाथ मुलांसाठी त्यांनी काम केलं. जेव्हा मी त्यांच्याकडे गेली तेव्हा तिथला जो प्रत्येक मुलगा होता, जी मुलगी होती ती आपलं आडनाव सपकाळ सांगायची. तुझं नाव काय विचारल्यानंतर ती नाव सांगायची, तो मुलगा नाव सांगायचा आणि आडनाव आपलं सपकाळ सांगायचं. एवढं मोठं कुटुंब माईंनी उभं केलेलं होतं. आपल्या अमरावती महानगरपालिकेत जेव्हा
त्यांना सांस्कृतिक भवनमध्ये आणलं तेव्हा अनेक महिला अशा सांगायच्या की आम्ही यांना बघितलं नव्हतं, आमची बघण्याची इच्छा होती आणि या माऊलीचं दर्शन आम्हाला आजच्या ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून घडलेलं आहे. एक सगळ्या नगरसेविका त्या ठिकाणी उपस्थित होत्या. एवढा चांगला कार्यक्रम म्हणजे समोर माऊलींचं नाव घेतल्यानंतर, माईंचं नाव माई येणार आहे म्हटल्यानंतर खूप ॲडव्हर्टाईज करण्याची सुद्धा गरज पडली नाही. सांस्कृतिक भवन पूर्ण गच्च भरून बाहेरसुद्धा लोक त्या ठिकाणी उभे होते. एवढा मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी माईंच्या पाहण्यासाठी, मग तिला ऐकण्यासाठी जमा झालेल्या सगळ्या महिला होत्या. ती नेहमी अमेरिकेला गेली तेव्हा त्यांनी त्या भाषणात एक गोष्ट सांगितली होती, ती मला आजही आठवते की मी जेव्हा अमेरिकेमध्ये गेली तेव्हा मी ह्याच पेहराव्यात अगदी साध्या सरळ वेशात गेली आणि मी तिथे ठणकावून सांगितलं होतं की भारत माझी माता आहे, माझ्या देशाला माता म्हणून संबोधतात. या अमेरिकेला तर साधी मावशीसुद्धा म्हणत नाहीत. आणि भारताचे जे संस्कार आहेत, आपले जे संस्कार आहेत, ते संस्कार कुठेही पाहायला मिळणार नाहीत. म्हणून मातांनो, भगिनींनो, आपले संस्कार जपायला शिका, अशा त्या आपल्या भाषणातून नेहमी सांगायच्या. या माऊलींनी जेव्हा देशात एवढं मोठं कार्य, समाजात एवढं मोठं कार्य केलं की जिच्या मागे पुरुषसुद्धा घरचा तोही नव्हता, त्या माणसाने, तिच्या पतीने तिला घरातून चारित्र्यावर संशय घेऊन हाकलून दिलं होतं. त्यानंतर एवढं मोठं जीवन जगणं, हे सगळं उभं करणं त्या माऊलींनी केलं. त्या माऊलीला शतशत नमन आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, साश्रू नयनांनी श्रद्धांजली. तिच्यासाठी कितीही बोललं तरी कमीच आहे. पुनश्च एकदा मी सिंधुताईंना श्रद्धांजली अर्पण करते. मैं नगर सेविका अनीता राज, प्रभाग क्रमांक 18, राजापेठ। आज सिंधुताई सपकाळ का निधन होने से महाराष्ट्र ने एक बड़ा व्यक्तित्व खो दिया है। उनकी जगह अब कोई भी नहीं ले सकता। मदर टेरेसा थी सिंधुताई सपकाळ, उनके निधन से समूचा महाराष्ट्र दुख में है। उन महान व्यक्तिमत्व को हमारे ओर से भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पण करती हूँ। नमस्कार, मी प्रतिभा प्रधान, अध्यक्ष विदर्भ सखी संघ अमरावती। आदरणीय पद्मश्री सिंधुताई सपकाळ या माई म्हणून सर्व भारत देशात म्हणून ओळखल्या जातात। त्यांच्या कार्याप्रती मी एवढेच म्हणेन, माई यांनी अतिशय गरिबीत जीवन काढले। त्यांना गावातून त्याच्या पतीने हाकलून दिले। नंतर मुलीसह त्या बाहेर पडल्या। हाल अपेक्षा भोगून त्यांनी भीक मागून त्यांचे जीवन काढले। अनेक रस्त्यावरच्या मुलांना त्यांनी अनाथालय काढून त्यांना उजागर केले। रस्त्यावरची पोरं, मुली अशा कितीतरी अनाथ मुलींना स्वतःचे नाव देऊन समाजाला ओळख दिली। मी या माईला त्यांच्या अनमोल कार्याप्रती अभिवादन करते व त्यांच्या निधनाने महिला चळवळीतील एक अनमोल हिरकणी आम्हा सोडून गेली, त्याचे दुःख ही होत आहे। करिता त्यांना मी भावपूर्ण आदरांजली देते। धन्यवाद। जय हिंद। सिंधुताई आपल्या कार्याला आमच्या सिटी न्यूजच्या वतीने सॅल्यूट करीत आहोत आणि सरते शेवटी आपणास भावपूर्ण श्रद्धांजली। मेळघाटातील घरकुलाचे काम थांबू नये याकरिता मध्य प्रदेशातील रेती सुरू करा असे निर्देश मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी महसूल विभागाला दिले आहे। मेळघाटातील रेती घाटाचे लिलाव गेल्या 5 वर्षापासून रखडले। यामुळेच मेळघाटच्या धारणी तालुक्यातील विकासावर आणि घरकुल धारकावर आता विपरीत परिणाम होत होता। परिणामी या पर्यायी व्यवस्था म्हणून मध्य प्रदेशाच्या घाटावरून मेळघाटात म्हणजेच धारणी तालुक्यातील रॉयल्टी व ETBचा भरणा करून रेती आणली जात होती। सध्या परिस्थितीमध्ये सदर रेती मध्य प्रदेशाच्या रॉयल्टी आणि महाराष्ट्राचा 10% कराचा भरणा करून आणली जात आहे। तरी पण मात्र धारणी महसूल प्रशासनाकडून अधूनमधून मध्य प्रदेशातून येणाऱ्या रेतीवर प्रतिबंध घालण्यात आले होते। पुन्हा एकदा नवनियुक्त तहसीलदार वैशाख वाहुरवाघ यांनी नायब तहसीलदार उमाडे यांना मध्य प्रदेशातून येणाऱ्या रेती संबंधित रॉयल्टी आणि पास तपासण्याबाबत सांगितले। उमाडे यांनी 6 ट्रॅक्टरची तपासणी केली। यावेळी रॉयल्टीवर सर्व काही व्यवस्थित होते। महाराष्ट्राचा कर सुद्धा भरलेला होता। फक्त धारणी येथून किलोमीटर 200च्या वर जवळपास नमूद करण्यात आले होते। त्या अनुषंगाने रेतीचे ट्रॅक्टर धारणी तहसील कार्यालयात लावण्यात आले आहेत
वास्तविक बघता ही एक मध्य प्रदेशाच्या सॉफ्टवेअरची तांत्रिक समस्या आहे. यालाच अनुसरून मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल मध्य प्रदेशातून रेती सुरू ठेवण्याबाबत निर्देश दिले आहेत. रेती संबंधित जर रॉयल्टी भरली आहेत आणि महाराष्ट्राचा कर सुद्धा भरला आहे, फक्त किलोमीटरचा सॉफ्टवेअर प्रॉब्लेम आहे, तर मग अशा परिस्थितीवर रेतीवर प्रतिबंध घालणे योग्य नाही. रेतीवर प्रतिबंध घातल्यावर मेळघाटचा विकास रखडतो. तसेच गरीब घरकुल धारकांना सुद्धा रेतीकरिता भटकंती करावी लागते. या सर्व बाबींना अनुसरून मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी महसूल प्रशासनाला मध्य प्रदेशातील रेती योग्य असून यावर रेतीला परवानगी देण्याबाबत विनंती केली आहे. आज हमारे धारनी शहर में जो रेती के जो प्रॉब्लम जो शुरू हुआ है ना, इसके पहले भी धारनी शहर को एमपी से ही रेती आती थी, वो भी रॉयल्टी, और महाराष्ट्र के जो 10% उनको जो टैक्स देना पड़ता है वो भी दिया है. और आज तहसीलदार धारनी ने उनके कुछ अधिकारी कर्मचारी को बोला है कि भाई वो बोकरबडी नाके पे 5-6 ट्रैक्टर रेती लेके आ रहे हैं, तो वो ट्रैक्टर के उनके पास में रॉयल्टी है या नहीं है, और उनको जो 10% महाराष्ट्र को जो टैक्स देना पड़ता है वो भी 0 टैक्स वाला रिसिप्ट है उनके पास में. अब वो तहसीलदार नहीं होने के कारण यहाँ के जो नायब तहसीलदार और जो मंडल अधिकारी है उन्होंने बताया कि रॉयल्टी ओके है, टैक्स भरी हुई है, महाराष्ट्र की टैक्स भरी हुई है, कोई प्रॉब्लम नहीं है. और आने वाले समय में मतलब इस प्रकार की ये अपने एमपी की जो रॉयल्टी वो आउट ऑफ स्टेट हो जाता है, और वो धारनी ना बताते हुए डायरेक्ट अमरावती बताते हैं, और समय बताते 6 से 7 घंटे का. तो ठीक है, वो नहीं बता रहे, लेकिन हम सबके समझ में ये आ गया है कि हमारे हम जो रेती ला रहे हैं वो लीगल है, इसमें कोई इलीगल वाली बात नहीं है और कोई चोरी वाली बात नहीं है. और तहसीलदार आने के बाद में जो टैक्स को छोड़ दिया जाएगा. धारणी येथील रेती व्यापाऱ्यांनी सुद्धा रेती सुरू ठेवण्याबाबत विनंती धारणी महसूल प्रशासनाला केली आहे. सदर प्रकरणात महत्त्वपूर्ण बाब अशी की हीच मध्य प्रदेशाची रॉयल्टी गेल्या 2 वर्षापासून सुरू असून कधीही रॉयल्टी वैध तर कधी अवैध महसूल प्रशासनाकडून ठरवली जाते. आता अशा परिस्थितीमध्ये महसूल प्रशासनाचा हा बदलता निर्णय कशासाठी हे समजण्यास कठीण झाले आहे. धारणीचे तहसीलदार वैशाख वाहुरवाग यांनी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयातील खनन विभागाशी चर्चा करून पुढील निर्णय देण्याबाबत सांगितले आहेत. आज दिनांक 5/1/2022 रोजी सकाळी अज्ञात इसमामार्फत रेती MP मधून येणार असल्याबाबत क्ल्यू मिळाला. त्यानुसार मी नायब तहसीलदार उमाळे, तायडे तलाठी, मालवी तलाठी, नायब तहसीलदार कुंभरे असं आम्ही पथक त्या दिशेने निघालो भोकरबडी दिशेने. मधातच आम्हाला धारणीला येणारे भोकरबडीहून ट्रॅक्टर मिळाले 6-7च्या दरम्यान, 6:30-7च्या दरम्यान. या दरम्यान त्यांचे पासेसची चौकशी केला असता त्या पासेसमध्ये त्यांचे बरोबर आढळले. 6:55ला तिकडून निघालेल्या होत्या आणि त्या अनुषंगाने कारवाई केली असता सर्व बरोबर तर महाराष्ट्राची रेतीची रॉयल्टी होती त्याच्यावर 10%ची, परंतु त्या याच्यावर पासवर धारणी लिहिलं होतं लोकेशन टाकाची आणि त्यावर 210 किलोमीटर हे रनिंग दिलं होतं आणि 9 तास अवधी दिला होता जे MP पास आहे. अशा प्रकारचे पासमध्ये आम्हाला अनियमितता आढळून आल्या असल्याने आम्ही 6चे 6 ट्रॅक्टर तहसील कार्यालय धारणी येथे जमा करणे पुढील कारवाई तहसीलदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. सर, जे ट्रॅक्टर खनन विभागाने जर परवानगी दिली तर मध्य प्रदेशाची रॉयल्टी मान्य केली जाणार असल्याची माहिती महसूल प्रशासनाकडून देण्यात आली आहे. सिटी न्यूज प्रतिनिधी शकील अहमद, धारणी. धारणी पंचायत समिती अंतर्गत लाखो रुपयांची निकामी साहित्य खरेदी करून शासनाचा निधी व्यर्थ घातला जात आहे. ग्रामपंचायती अंतर्गत सर्व गावात शासनाच्या निधी साहित्य खरेदी केल्याची तक्रार युवा स्वाभिमानचे तालुका अध्यक्ष दुर्योधन जावरकर यांनी वरिष्ठाकडे केली आहे. धारणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सर्व ग्रामपंचायतमध्ये संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाच्या बेजबाबदार कार्यप्रणाली व दुर्लक्षामुळे या तालुक्यातील संपूर्ण गावातील परिसरात घाणीचे साम्राज्य पसरल्याचे गंभीर चित्र या ठिकाणी दिसून येत आहे. इतकेच नव्हे तर गटार नाल्यांचे पाणी रस्त्यावर पसरल्याने सर्व रस्त्यावर गटार नालीचे रूपांतर झाल्याचे निदर्शनास येत आहे.
तर दुसरीकडे ग्रामपंचायत प्रशासनाकडून सांडपाण्याचे व्यवस्थापन न करता लाखो रुपयाची निकामी साहित्य खरेदी करून शासनाचा निधी व्यर्थ घातला जात आहे। ग्रामपंचायती अंतर्गत सर्व गावात शासनाच्या निधीत साहित्य खरेदी केल्याची तक्रार युवा स्वाभिमानचे तालुका अध्यक्ष दुर्योधन जावरकर यांनी वरिष्ठाकडे केली आहे। बोलो। मैं दुर्योधन सकाराम जावरकर, युवा स्वाभिमान तालुका अध्यक्ष। मैं अभी ये बताना चाह रहा था कि 30/12/2021 को मैंने एक सीओ साहब को कंप्लेंट किया हूँ कि यहाँ पे ग्राम पंचायत के मार्फत जो खरीदी हो रही है ये पूरी प्रकार से बोगस तरीके से खरीदी किया जा रहा है और ग्राम पंचायत सरपंच और सचिव को जो चीज़ का नियोजन करना चाहिए उस चीज़ का नियोजन ना करते हुए आज गांव का पूरा साड़ा हुआ पानी पूरा गली में भरा और उसके कारण हमारे यहाँ पे ऑलरेडी बीमारियों का प्रकोप ज़्यादा बढ़ रहा। तो हमारा इनसे ये बोलना था कि आप नाली रोड जो विकासिक काम करना चाहिए था उसके वो काम ना करते हुए ये कचरा कुंडी और बस वो हाथगाड़ियाँ और वो साहित्य खरीदी करने में ही लग गए हैं, क्योंकि साहित्य खरीदा करने में पूरे प्रकार से ये बोकस प्रकार का खरीदी करके और उनका खुद का जेब भर रहे हैं। ये मेरा सीधा सीधा सचिव और ग्राम सेवक के ऊपर, ग्राम सेवक और सरपंच का ऊपर आरोप लगा रहा है, क्योंकि ये हर प्रकार की जो भी गवर्नमेंट की निधि आ रही है तो उस पर इनको 10% लगता है। 10% अगर नहीं देता है तो उसको काम नहीं देते। प्रत्येक गावात साहित्य खरेदी केल्याचे प्रकार समोर येत आहेत। धारणी तालुक्यातील गावाला प्रत्यक्ष भेट दिली असता गावाच्या सुरुवातीपासूनच तर शेवटपर्यंत मुख्य रस्त्यावर गटार नालीचे पाणी पसरले आहेत। रस्त्यावर दुचाकी आणि पायी चालण्याकरिता मोठी कसरत करून गटार नालीच्या पाण्यातून मार्ग काढावा लागत आहेत। ग्रामपंचायत प्रशासनाने सर्वप्रथम आपापल्या गावातील सांडपाण्याचे व्यवस्थापन करणे अपेक्षित होते, मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने निकामी साहित्य खरेदी कोणत्या नियमाने व कोणत्या उद्देशाने केले हे समजण्यास कठीण झाले आहे। तालुक्यातील गावात सांडपाणी नागरिकांच्या घरात शिरत असल्यामुळे संपूर्ण गावात साथीचे रोग पसरून मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। लवकरच वरिष्ठ प्रशासनाने याकडे लक्ष दिले नाही तर भविष्यात धारणी तालुक्यातील गावामध्ये अनर्थ टाळता येणार नाही हे मात्र खरं। धारणी येथून सिटी न्यूज प्रतिनिधी शकील अहमद यांचा हा वृत्तांत। धारणी उपजिल्हा रुग्णालयात प्रत्येक शुक्रवारी मेळघाटातील नागरिकांकरिता डोळ्यांची शस्त्रक्रियागृहाची सुरुवात केली जात आहे। याकरिता मेळघाटातील नागरिकांना याचा लाभ घ्यावा याकरिता आवाहन केले जात आहे। धारणी उपजिल्हा रुग्णालयात गेल्या मंगळवारी शस्त्रक्रिया गृहाची सुरुवात करण्यात आली। याच ठिकाणी 22 रुग्णांवर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया झाल्याची माहिती येथील डॉक्टर रेखा गजरवार यांनी दिली आहे। शस्त्रक्रियेमध्ये डोळ्याची शस्त्रक्रिया ज्यामध्ये प्रामुख्याने मोतीबिंदू यशस्वीरित्या करून रुग्णांना पुनश्च दृष्टी देण्यात आली आहे। शस्त्रक्रिया करण्याकरिता अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयातून एक वैद्यकीय चमू बोलावण्यात आली होती। या चमूमध्ये डॉक्टर सोनोने, अमित, विवेक, पूजा गुल्लाने यांचा समावेश होता। तर दुसरीकडे शस्त्रक्रिया शिबिराकरिता वैद्यकीय अधीक्षिका डॉक्टर रेखा गजलवार, डॉक्टर सोनोने, डॉक्टर जावरकर, डॉक्टर जामकर, श्रीमती चव्हाण व विवेक सोनटक्के यांनी अथक परिश्रम घेतले आहेत। नेत्र शस्त्रक्रिया झालेल्या सर्व रुग्णांची पाहणी 1 जानेवारी रोजी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्यामसुंदर निकम आणि मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी केली। तब्बल 22 रुग्णांवर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया केल्याने बघून दोघांनी उपजिल्हा रुग्णालय धारणी टीमचे अभिनंदन केले। तसेच सर्व रुग्णांना मान्यवरांच्या हस्ते शाल व साडी भेट करून त्यांना सन्मान करण्यात आले। आता दर शुक्रवारी धारणी उपजिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रिया केली जाणार असून याकरिता चुरणी ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर वर्मा दर शुक्रवारी उपस्थित राहण्याची माहिती सुद्धा यावेळी देण्यात आली आहे। मेळघाटातील समस्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सुद्धा यावेळी डॉक्टरनी केले आहे। धारणी शस्त्रक्रिया गृहाची सुरुवात झाल्यानंतर मेळघाटातील गोरगरीब नागरिकांचे शारीरिक व मानसिक आर्थिक शोषण न होता मेळघाटात त्यांना उच्च दर्जाचे उपचार मिळणार आहेत। शकील अहमद, सिटी न्यूज प्रतिनिधी, धारणी। एक नजर अन्य महत्त्वाच्या बातम्यांवर। नमस्कार, मैं जिलाधिकारी अमरावती पवनीत कौर।
मेरे मुस्लिम भाइयों और बहनों और आदिवासियों को समझ में आए, इसलिए मैं आज हिंदी में बोलूँगी। जो कोविड का वेरिएंट है ओमाइक्रॉन, वो ज़िला में 2 केसेस हमें मिल चुके हैं और 10 केसेस जो हैं वो सस्पेक्टेड है, संशयास्पद है, और उनको हमने होल जीनोम सीक्वेंसिंग के लिए पुणे भेजा है। ज़िले में 29 दिसंबर को 4 केसेस थे और 4 जनवरी को 39 केसेस पॉजिटिव कोविड मिल गए हैं। इसका मतलब ये है कि 6 गुना वाढ़ हो गया है, 6 टाइम्स बढ़ गए हैं केसेस। मुंबई में जो सेकेंड वेव में जो पीक में एक दिन में पॉजिटिव थे, वो मुंबई ने आज क्रॉस कर लिया है। तो इसीलिए आप सब अमरावतीकरों को अनुरोध है, रिक्वेस्ट है, विनंती है कि आप प्लीज़ जो हम बार बार आपको बता रहे हैं उसका पालन करें। पहली चीज़ है टेस्टिंग। आपको अगर कोई भी सिम्टम आता है तो आप प्लीज़ टेस्ट करवाइए। हमने रैट टेस्ट, जो रैपिड एंटीजन टेस्ट है, उनके भी टेस्ट की किट्स ज़्यादा खरीद के सब गवर्नमेंट और प्राइवेट हॉस्पिटल्स में उपलब्ध कर दी है। तो आप प्लीज़ टेस्टिंग करवाइए। दूसरा जो है, जो मैं बार बार आप सबको बहुत विनंती कर रही हूँ और मेरी हेल्थ की टीम और पूरी जो यंत्रणा है जो बार बार उसका मुहिम चला रही है, वो है वैक्सीनेशन, लसीकरण। तो हमारा पहले डोज का जो लसीकरण हुआ था वो हुआ था 9 नवंबर से लेके 30 नवंबर तक हमने एक मुहिम चलाई थी, जिसमें ज़िले ने बहुत अच्छा काम किया और हमारा 55% से 75% तक वैक्सीनेशन हो गया था। मतलब 20% वैक्सीनेशन हमने 20 दिन में किया था और आज की तारीख में ज़िले की वैक्सीनेशन है 81%। ये 81% वैक्सीनेशन है, लेकिन फिर भी 19% मतलब जवड़पास साधारण 4 लाख लोग हैं जिन्होंने अभी तक फर्स्ट डोज नहीं लिया है। अब ये बिल्कुल घातक है, क्योंकि जो भी सारी स्टडीज़ की गई हैं, जो भी साइंटिफिक रिसर्चेज हैं, जो भी अभी हमें गवर्नमेंट से गाइडलाइंस मिल रही हैं, उसमें सब जगह यही लिखा है कि जो भी अनवैक्सीनेटेड है उन्हीं का हॉस्पिटलाइजेशन, अभी जो वेव आ रही है, थर्ड वेव जो है, उसमें उन्हीं का हॉस्पिटलाइजेशन ज़्यादा हो रहा है। दूसरी ये बात है कि जो सेकेंड डोज ड्यू लोग हैं, मतलब अमरावती ज़िले में ऐसे 8 लाख लोग हैं जिनका फर्स्ट डोज हो गया है और सेकेंड डोज बाकी है, लेकिन उसमें से साधारणतः 3 लाख लोग ऐसे हैं जिनका एलिजिबिलिटी है आज की डेट में। मतलब उन्होंने अगर कोवैक्सीन लिया है तो उसके 30 दिन खत्म हो चुके हैं, और अगर उन्होंने कोविशील्ड लिया है तो उनके 84 डेज कंप्लीट हो चुके हैं। तो मतलब ये लोगों को आज की तारीख में ले लेना चाहिए वैक्सीन। ऐसे 3 लाख लोग हैं जिन्होंने अपना सेकेंड डोज नहीं लिया है। तो सेकेंड डोज का जो कैंपेन है हमने 30 दिसंबर से 15 जनवरी तक रखा है, जिसमें हम आप सबको रिक्वेस्ट कर रहे हैं कि आप अपना सेकेंड डोज कंप्लीट करें। उसके अलावा आपको पता ही है, जैसे 3 जनवरी से 15 से 18 जो साल के बच्चे हैं उनका वैक्सीनेशन हमारे ज़िले में शुरू हो गया है। तो उसमें भी आपके परिवार में कोई बच्चे होंगे 15 से 18 साल तक, तो प्लीज़ उनको आप वैक्सीनेट करवाएं। इसमें मैं एक बात बताना चाहूँगी कि कुछ अफवाहें या कुछ रूमर्स हैं जो बहुत फैल रहे हैं। तो पहला रूमर ये है कि देखिए, कुछ लोगों ने वैक्सीनेशन लिया है लेकिन फिर भी उनको कोविड हो गया है। तो उसका मैं ये स्पष्टीकरण देना चाहूँगी, उसका ये खुलासा देना चाहूँगी कि वैक्सीनेशन लेने के बाद कोविड नहीं होगा, ऐसा किसी ने आज तक नहीं बोला है। वैक्सीन कंपनी ने भी ऐसा नहीं बोला है। वैक्सीन लेने के बाद आपको कोविड हो सकता है, लेकिन वैक्सीन से आपकी डेथ होने के चांसेस कम हो जाते हैं, आपके हॉस्पिटलाइजेशन के चांसेस कम हो जाते हैं। और ये जो मैं बोल रही हूँ वो पूरा डेटा मुंबई पुणे में जो इतना अभी थर्ड वेव में बहुत ज़्यादा केसेस हैं, वहाँ पे ये सिद्ध हुआ है, क्योंकि मुंबई और पुणे दोनों ज़िलों का 100% फर्स्ट डोज वैक्सीनेशन है। और वहाँ पे जिस गति से केसेस बढ़ रहे हैं उस हिसाब से हॉस्पिटलाइजेशन इतना नहीं हो रहा है, क्योंकि उन लोगों ने वैक्सीनेशन ले रखा है। पहली बात। दूसरा, ये अफवाह बहुत ज़्यादा फैल रही है कि ये जो ओमाइक्रॉन है, जो नया वेरिएंट है, वो बहुत ही माइल्ड सिम्टम्स हैं उसके। तो पहले तो ये है कि ये ओमाइक्रॉन को इंडिया में आए हुए या विदेश में आए हुए हैं ज़्यादा से ज़्यादा 2 महीने हुए हैं, और मेडिकल रिसर्च में 2 महीने में एक वायरस के बारे में बहुत डिटेल में बोलना
कुछ बहुत ज़्यादा हमारे पास उसके केसेस नहीं हैं। तो ओमाइक्रॉन अभी माइल्ड है, लेकिन आगे कैसे होगा वो किसी को पता नहीं है। तो इसीलिए हमें कंप्लेसेंट नहीं होना है, हमें पूरी तरीके से ध्यान रखना है उस चीज़ का। और दूसरी जो महत्व की बात ये है कि जो केसेस बढ़ रहे हैं वो सिर्फ ओमाइक्रॉन के केसेस नहीं है, ओमाइक्रॉन के केसेस भी बढ़ रहे हैं और जो सेकेंड वेव में डेल्टा वेरिएंट था उसके भी केसेस बढ़ रहे हैं। जब हमारे यहाँ पे जो RT-PCR किट में पॉजिटिव आता है तो उसमें कौन सा वेरिएंट है उसके लिए हमें पुणे भेजना पड़ता है सैंपल, जिसको बोलते हैं होल जीनोम सीक्वेंसिंग के लिए हम उसको पुणे भेजते हैं। उसका रिजल्ट आने में थोड़ा टाइम लगता है और जब भी वो आता है तब उसमें ओमाइक्रॉन के अभी तक सिर्फ 2 पॉजिटिव केसेस आए हैं। मतलब जो दूसरे केसेस हैं वो डेल्टा भी हो सकते हैं, ओमाइक्रॉन भी हो सकते हैं। दूसरे जिलों में भी जो बढ़ रहे हैं केसेस, जैसे बॉम्बे ने जो स्टडी किया है उसमें सिर्फ 55% जो केसेस हैं उनके टोटल पॉजिटिव में से ओमाइक्रॉन है, बाकी सब डेल्टा हैं। तो डेल्टा तो सेकेंड वेव में जो था वो काफ़ी घातक था। तो इसीलिए आप सबसे अनुरोध है कि जल्द से जल्द वैक्सीनेशन करें। दूसरा, आपको कोई भी सिम्टम हो तो टेस्ट करवाएं। और तीसरा जो है कि भीड़ को अवॉइड करें, जो हम हमेशा से बोल रहे हैं, लेकिन बीच में थोड़ा लीनियंसी आ गया था तो अभी उस पर फिर से स्ट्रिक्ट तरीके से उसको फॉलो करें। मास्क, सैनिटाइजर, जो कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर है उसका पालन करें। धन्यवाद। जय हिंद। 5 जानेवारीला नागपूर येथील DGMची चमू गिट्टी माफिया निलेश चौरसिया यांच्या मासोद येथील खदानीमध्ये सकाळी 9 वाजतापासून तर सायंकाळी 6 वाजेपर्यंत चौरसिया यांनी केलेल्या अवैध उत्खननाबाबत अत्याधुनिक उपकरणे घेऊन मोजमाप करण्याकरिता पोहोचली। खदान मोजमाप नंतर सदर नागपूर येथील चमू स्टॉक गिट्टी मोजण्याकरिता गेले, तेव्हा तिथे सदर चमूला चौरसिया यांनी अवैध उत्खनन करून साठा केलेली सुमारे 45 कोट्यावधी रुपयाची अवैध साठा सापडला आहे, ज्याने गिट्टी माफिया निलेश चौरसिया यांनी शासनाचा 45 कोट्यावधीचा रुपयाचा महसूल बुडवला होता। सदर साठा जप्त करण्याचे आदेश प्रशासनाने या ठिकाणी दिले आहेत। तसेच परवानगी नसलेल्या जागेवर सुद्धा चौरसिया यांनी विविध ठिकाणी अवैध साठा साठवून ठेवलेला आढळला। जप्त केलेल्या साठ्यातून शासनाला मिळणारा 45 ते 50 कोटी रुपयाचा महसूल भूवैज्ञानिक खनिकर्म विभागाच्या माहितीनुसार सदर मोजमाप कारवाई अजून 4 ते 5 दिवस सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत चालणार। ही कारवाई सुरू असताना बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा, तहसीलदार काकडे, खनिकर्म अधिकारी शेख, नायब तहसीलदार बडिये, सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता भटकर, मंडल अधिकारी चतुर, तलाठी निर्मळ यांच्यासह अनेक कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते। जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। हजारो अनाथांची आई गेली काळाच्या पडद्याआड, सिंधुताईने पुण्यातील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास। घरकाम करणाऱ्या महिलेविरुद्ध दाखल केला चोरीचा गुन्हा, वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लंपास केल्याचा केला आरोप। मेळघाटात मध्य प्रदेशातील रेती सुरू ठेवा, आमदार राजकुमार पटेलनी दिले निर्देश। घरकुल कामाकरिता नागरिकांना अडचणी येऊ नये करिता प्रशासनाला दिल्या सूचना। सावधान अमरावतीकरांनो, आता अमरावतीत कोरोना आकडा झपाट्याने वाढत आहे। बुधवारी तब्बल 47 कोरोना बाधितांचा आकडा झाला स्पष्ट। नवनियुक्त मनपा आयुक्त डॉक्टर आस्तीकर झाले रुजू। हयगय करणाऱ्या कर्मचारी विरोधात दिले कारवाईचे संकेत। काँग्रेस कमिटीच्या वतीने सिंधुताई सपकाळ यांना राजकमल चौकात दिली श्रद्धांजली। अनेक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला शोक व्यक्त। आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता। यामध्ये GTPL चॅनल नंबर 73, ACN चॅनल नंबर 98, सिटी केबल चॅनल नंबर 92। जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करा। आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, Facebook, Instagram आणि Twitter सुद्धा बघू शकता। याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राइब करा, फॉलो करा, लाईक करा। YouTube अकाउंट सबस्क्राइब करण्यासाठी सबस्क्राइब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहे। तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, Instagram आणि Twitter हँडल फॉलो करा। आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता। व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे। हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन घडामोडीसोबत। तोपर्यंत बघत रहा सिटी न्यूज।